उद्या आपल्या देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन आहे आणि या निमित्तानं सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत त्या लाल किल्ला परिसरात साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याकडे। नेहमीप्रमाणेच या वर्षीचा स्वातंत्र्य दिनही खास आहे, कारण या सोहळ्याला पार्श्वभूमी आहे अर्थातच ऑपरेशन सिंदूरची। स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी देशाची राजधानी कशी सज्ज आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। उद्या आपला देश 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 12व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील आणि राष्ट्राला संबोधित करतील। या पार्श्वभूमीवर देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी सुरू झाली असून अनेक ऐतिहासिक ठिकाणांवर तिरंगांच्या रंगाची रोषणाई करण्यात आली आहे। महाविद्यालयांपासून शाळा आणि संस्थांपर्यंत सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे आणि सर्वजण त्यांच्या परेडच्या कार्यक्रमासाठी, देशभक्तीपर कार्यक्रम आणि ध्वजारोहण समारंभासाठी सज्ज आहेत। दिल्लीतील 50 उत्कृष्ट स्वच्छता कर्मचाऱ्यांना आमंत्रण, उत्तर प्रदेशातील 14 लखपती दीदींना आमंत्रण, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि लाभार्थींना आमंत्रण। 6000हून अधिक विशेष पाहुणे उपस्थित राहणार। सुरक्षा त्रुटी टाळण्यासाठी दिल्ली पोलिसांची बहुस्तरीय व्यवस्था। ड्रोन, पॅराग्लायडर, हँग ग्लायडर आणि इतर उड्डाण उपकरणांवर बंदी। संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात। सीमांवर बॅरिकेटिंग आणि वाहनांची कसून तपासणी। बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मेट्रो, मॉल, बाजारात साध्या वेशात पोलिसांचा पहारा। जलद प्रक्रिया पथके, बॉम्ब निकामी करणारे पथके आणि स्निफर डॉग तैनात। दिल्ली पोलीस आयुक्त SBK सिंह यांच्या नेतृत्वाखाली सर्व झोनच्या डीसीपींसोबत सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक बैठका झाल्या आहेत। सीमावर्ती भागात विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्या अंतर्गत सर्व प्रमुख प्रवेश बिंदूंवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत, जिथे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते। 4000 खासगी सुरक्षा तैनात। गर्दीच्या जागा, पार्किंग आणि कार्यक्रमांच्या आसपास नजर असेल। गर्दीवर नियंत्रण, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवलं जाणार। आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना त्वरित माहिती देणार। खासगी सुरक्षा रक्षकांना विशेष प्रशिक्षण। वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार 14 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून लाल किल्ला परिसरात सामान्य वाहनांची वाहतूक बंद केली जाईल। 15 ऑगस्टच्या दुपारपर्यंत हे निर्बंध लागू राहतील। फक्त पास असलेल्या वाहनांनाच येथे जाण्याची परवानगी असेल। नेताजी सुभाष मार्ग दिल्ली गेट पासून छटा रेल पर्यंत, लोथियन रोड GPO पासून फाउंटेन चौक पर्यंत, SP मुखर्जी मार्ग SP सेन मार्गापासून यमुना बाजार चौकापर्यंत, चांदणी चौक रोड हवारा चौक ते लाल किल्ला, निषाद राजमार्ग रिंग रोड ते नेताजी सुभाष मार्ग पर्यंत। इंडिया गेटच्या बाह्य वर्तुळाच्या भागात वाहनांची हालचाल प्रतिबंधित। स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ल्याभोवती असलेल्या रस्त्यांसह राजधानीतील अनेक रस्त्यांवर वाहतूक प्रभावित होईल। 14 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून लाल किल्ल्याभोवतीच्या रस्त्यांवर वाहतूक बंद राहील। ही व्यवस्था 15 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत लागू राहील। या काळात लाल किल्ला, इंडिया गेटसह नवी दिल्ली परिसरातील रस्त्यांवर जाण्याचे टाळण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी लोकांना केले आहे। फक्त लेबल असलेल्या वाहनांना प्रवेश। आंतरराज्य बस सेवा बंद राहील। मेट्रो पहाटे 4 वाजल्यापासून धावेल। मेट्रो 30 मिनिटांच्या अंतराने उपलब्ध असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तब्बल 12व्या वेळी उद्या तिरंगा फडकवतील आणि स्वातंत्र्य दिनाच्या या ऐतिहासिक अध्यायात त्यांचे नाव देखील कोरतील। हाच अध्याय बघण्यासाठी सगळ्यांच्या नजरा लाल किल्ल्यावर खिळलेल्या राहतील। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। 15 ऑगस्ट 2025 अर्थात उद्या म्हणजेच शुक्रवारी पंतप्रधान मोदी एक नवा विक्रम रचतील। यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ते सलग 12व्यांदा लाल किल्ल्याच्या तटबंदीवरनं राष्ट्रध्वज फडकवतील आणि या कामगिरीमुळे त्यांना देशाच्या इतिहासात एक विशेष स्थान देखील मिळेल, कारण आतापर्यंत कोणत्याही बिगर काँग्रेसी पंतप्रधानाला असं करता आलेलं नाही।
पंतप्रधान मोदी इतिहास रचतील, सलग 12व्यांदा तिरंगा फडकवतील, सर्व बिगर काँग्रेसी पंतप्रधानांचा विक्रम मोडतील। पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी दरवर्षी तिरंगा फडकवतायत आणि लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतायत। यावर्षी 2025 मध्ये त्यांच्या मालिकेला 12 वर्ष पूर्ण होतील। यापूर्वी बिगर काँग्रेसी पंतप्रधानांमध्ये हा विक्रम अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर होता, ज्यांनी लाल किल्ल्यावर 6 वेळा तिरंगा फडकवला होता। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवला। नेहरूंनी लाल किल्ल्यावरून 17 वेळा तिरंगा फडकवला। पंतप्रधान मोदींचा हा विक्रम केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर तो त्यांच्या दीर्घ कारकिर्दीचे आणि राजकीय स्थिरतेचे प्रतीक आहे। यामुळे ते स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून सर्वात जास्त काळ भाषण देणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून स्थापित होतील। पंतप्रधान मोदींनी एकूण 11 वेळा भाषण दिलं। 2025 मध्ये मोदी 12व्यांदा भाषण करतील। 2014 मध्ये 65 मिनिटांचं पहिलं भाषण होतं। 2015 मध्ये 86 मिनिटांचं भाषण देऊन नवीन रेकॉर्ड बनवला। पंडित नेहरू यांच्या भाषणाचा विक्रम मोडीत काढला। 2016 मध्ये 94 मिनिटांचं त्यावेळेचं मोठं भाषण होतं। 2017 मध्ये 57, 2018 मध्ये 82 मिनिटांचं भाषण, 2019 मध्ये 92 मिनिटं, तर 2020 मध्ये 86 मिनिटांचं भाषण, 2021 मध्ये 88 मिनिटांचं, तर 2022 मध्ये 83 मिनिटांचं भाषण केलं। 2023 मध्ये 90 मिनिटांचं, तर 2024 मध्ये 98 मिनिटांचं भाषण केलं। 2024 मध्ये मोदींनी सर्वात मोठं भाषण दिलं। 2024 मध्ये मोदींनी सर्वात मोठं भाषण 98 मिनिटांचं दिलं। तेव्हा आता उद्या देशाचे आणि जगाच्या नजरा लाल किल्ल्यावर रोखल्या जातील, जेव्हा नरेंद्र मोदी तिरंग्याला वंदन करतील आणि स्वातंत्र्य दिनाच्या या ऐतिहासिक अध्यायात आपले नाव खोलवर कोरतील। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।